मजकूर ऍड करण्यापेक्षा अशी गोष्ट आहे की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्वतः जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यातला त्यांचा जो आशय आहे त्या आशयाची पूर्णतः मोडतोड केलेली आहे. ती मोडतोड केवळ त्यांच्या आशयाची नाही तर इतिहासाचा पण विपर्यास करणारी आहे आणि पानसरेंच्या लिखाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. म्हणजे पानसरेंच्या पुस्तकामध्ये दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं लिहिलेलं नाही आहे, पण त्या पुस्तकामध्ये मात्र आता जे पुस्तक तुमच्यापर्यंत एका पब्लिशरनं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, रामदासांचा उल्लेख आहे. मुसलमानांच्या संदर्भात कॉम्रेड गोविंद पानसरेंनी असं सांगितलेलं आहे की ही जी लढाई होती शिवाजी महाराजांची ती धर्माच्या विरोधात नव्हती, राज्यासाठीची लढाई होती. त्यामुळे हिंदू मुस्लिम असा काही तो द्वेष नव्हता, पण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगते. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्रेड पानसरेंनी असं लिहिलंय, त्या शिवाजी महाराजांचा मुलगा जेव्हा जन्माला आला तो पालथा आला राजाराम. त्यावेळेला लोकांनी मूल पालथं जन्माला आलं तर वाईट असतं, असं अशुभ असतं असं समजलं गेलं. त्यामुळे कुणी आनंद उत्सव साजरा करत नव्हतं, कुणाला आनंद झाला नव्हता. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वाक्य असं, शिवाजी महाराज असं म्हणतात की ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्माला आला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घालण्यासाठी आलेला आहे असा उल्लेख आहे. पण या दुसऱ्यांनी जे केलेलं आहे त्याच्यात दिल्लीची पातशाहीच्या ऐवजी शब्द काय वापरलाय, मुसलमानांची पातशाही. म्हणजे पुन्हा धर्मामध्ये धर्माचा विद्वेष वाढवणारी जी गोष्ट आहे ती जाणीवपूर्वक वाचकांपर्यंत पोहोचली जावी. म्हणजे वाचकांना असं वाटावं की लेखकानं अशा पद्धतीनं तसं लिखाण केलेलं आहे का. कारण वाचक दोन पुस्तकं समोर ठेवून त्याचं काही हे करणार नाहीत, विश्लेषण करणार नाहीयेत. वाचकाला एखादा आशय वाचल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये कोणती भावना तयार होते हे महत्वाचं आहे. आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सर्वसामान्य वाचकापासून अगदी इतिहास तज्ज्ञ असेल त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय की जो चुकीचा शिवाजी महाराजांचा इतिहास होता की ते धर्मद्वेष्टे होते, मुसलमानांच्या विरोधात होते, हे लोकांपर्यंत न पोहोचवता ते मुसलमानांच्या विरोधात नव्हते. तेव्हाची जी लढाई होती ती राज्यासाठीची लढाई होती अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्याचा विपर्यास करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जाते. आत्ताचे जे आपण बघतोय गेले काही दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात, जाणीवपूर्वक केली जातात. जे वक्तव्य करणारे लोक आहेत त्यांना या गोष्टी माहीत नाहीत का, त्यांना या गोष्टी माहीत आहेत, पण मग ते तरी ते वक्तव्य का करतात, कारण समाजामध्ये त्यांना तशी तेढ निर्माण करायची आहे. समाजामध्ये तसा मेसेज जाणीवपूर्वक पोहोचवायचा आहे जो त्यांच्या स्वतःच्या सत्तेसाठी आधारभूत ठरणारा किंवा जो इतिहास आहे तो इतिहासच मुळातून बदलून टाकायचा आहे आणि त्यांच्या सोयीचा इतिहास, त्यांच्या राज्यासाठी सत्तेसाठी सोयीचा असणारा असा जो इतिहास आहे तो इतिहास त्यांना पोचवायचा आहे जाणीवपूर्वक लोकांपर्यंत. आणि म्हणून ती ही गोष्ट सातत्यानं करत आल्यात. त्यालाच पाठिंबा देणारं किंवा त्यालाच पुरस्कृत करणारं असं हे या जे हा जो पब्लिशर आहे, पब्लिक करणारा, त्यानं ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. म्हणजे त्यांना ते कळलेलंच नाही असं नाहीये. त्यातलं एक पान पूर्णतः गाळलंय जे तुम्हाला, मला असं वाटतं की प्रशांतनं सांगितलं असेल, ज्या पानावरती पन्हाळ्याला वेढा झाल्यानंतर कशी मदत केलेली आहे मुस्लिम सहकार्याने, जे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सहकारी होते आणि ज्यांना माहित होतं आपण पकडले गेलो तर आपण मारले जाणार आहोत, आपल्याला सुटका नाहीये, हे असं असताना सुद्धा त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. हे पूर्ण पानच गाळून टाकलेलं आहे, जाणीवपूर्वक गाळलंय. म्हणजे बाकीच्या गोष्टी कळाल्या आणि एवढं पानच कळालं नाही असं म्हणता येणं शक्य आहे का. किंवा अगदी सुरुवातीला तुम्ही पी.बी. सावंत जेव्हा न्यायमूर्ती होते ते त्या काळात त्यांनी खरं तर ते पत्र लिहिलेलं आहे न्यायमूर्ती असताना. ते पत्र अतिशय महत्वाचं आहे की एक न्यायमूर्ती काय विचार करतोय, काय सांगतोय, वाचकाला कळतंय की न्यायमूर्ती ज्या अर्थी या पुस्तकाच्या विषयी असं म्हणतात त्या अर्थी हे पुस्तक किती महत्वाचं आहे. पण जाणीवपूर्वक ते पानच कोरच ठेवलंय, लिहिलंच नाही, कोरच ठेवलंय. एकतर सुरुवातीला हा पुस्तक जेव्हा छापलं गेलं तेव्हा पानसरेंना असं वाटत होतं की शिवाजींचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी स्वतःकडे हक्क ठेवून घेतले नव्हते, मुक्त परवाना दिला होता. असं वाटलं होतं त्यांना स्वतःला की असं जसंच्या तसं पुस्तकाच्या लेखकाच्या नावासहित आतल्या आशयामध्ये कोणतीही खाडाखोड बदल न करता जसाचा तसा छापला जाईल असा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुक्त परवाना दिला होता. पण त्यानंतर 88 नंतर काही लोकांनी जेव्हा याचं ट्रान्सलेशन करायची मागणी केली, लोक स्वतःहून छापायला लागले, त्यानंतर हळूहळू लक्षात आलं की लोक काही काही बदल करायला लागले, जाणीवपूर्वक खोडसाळपणा करायला लागलेली आहे. असं जेव्हा लक्षात आलं त्यांनी तेव्हा स्वतःच त्यांच्या इतर सहकार्यांनी जाणीवपूर्वक, अजून आता आलेले नाही श्रमिक प्रतिष्ठानचे आपल्याकडे प्रतिनिधी येणार आहेत, त्यांनी श्रमिक लोकवाङ्मयचे आले नाही, श्रमिक प्रतिष्ठानचे आहेत,
लोकवाङ्मयकडे त्यांनी आपले हक्क दिलेले होते, त्यामुळे कॉपीराईट कॉम्रेड गोविंद पानसर यांच्याकडे होता. आणि त्यानंतर आता ते गेले, त्याच्यानंतर त्यांच्या मिसेस उमा गोविंद पानसरे यांच्याकडे कॉपीराईट आहे. अनेक पब्लिशर्सनी, म्हणजे हे उदाहरणासाठी तुमच्या पुढे ते एक उदाहरण दिले, पण अनेक पब्लिशर असे आहेत की ज्यांनी आम्हाला कुणालाही न विचारता, म्हणजे आमच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ते छापलेलं आहे. यापूर्वीही छापत होते, पण तेव्हा त्याच्यात काय केला नव्हता, खोडसाळपणा केला नव्हता. आता मात्र जाणीवपूर्वक असं लक्षात आलेलं आहे की अनेक जण याच्यामध्ये काय करायला लागलेत, खोडसाळपणा करायला लागलेले आहे. आणि म्हणून आता असं ठरवलेलं आहे की या सर्वांच्या वरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. ज्या ज्या कुणी आपल्या पुस्तकांमध्ये जाणीवपूर्वक इतिहासाचा विपर्यास करणारं किंवा तेढ निर्माण करणारं असं लिहिलेलं असेल, अशा सर्वांच्या वरती कायदेशीर कारवाई केली जाणार. हे पुण्याचे मधुश्री पब्लिकेशन वाले आहेत, ज्यांचं हे पुस्तक आता तुमच्या समोर आहे. मधुश्री पब्लिकेशन वाले शरद आष्टेकर आहेत, हे त्यांनी केलेलं आहे. सध्या आमच्याकडे मराठीचंच, कारण मराठीचंच वाचन आम्ही केलंय. लक्षात जेव्हा आलं तेव्हा आम्ही चेक केलेलं आहे. अजून इंग्रजी किंवा मल्याळी, तमिळ, गुजराती ह्या ज्या भाषांमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल लोकांनी केलेले आहेत का हे अजून तपासलं गेलेलं नाहीये. त्या लोकांनी ज्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे त्या लोकांना ते कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही सुद्धा बघा, कारण छापायचा परवाना जर दिला असेल तर असा खोडसाळपणा केला जाण्याची शक्यता आहे सर्व भाषांमध्ये. काही दिवसांमध्येच आपल्याला ते कळेल की इतर भाषांमध्ये झालंय का. सध्या आमच्याकडे मराठी भाषेमध्ये झालेला खोडसाळपणा लक्षात आलेला आहे आणि त्यावरती कार्यवाही करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. हे प्रकार गेले काही वर्ष, म्हणजे मला असं वाटतं की एक 7-8 महिन्यापासून जास्त, जेव्हा पानसरे, आता जेव्हा प्रशांत आंबी आणि आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दलचं जे सगळं घडलं, त्यानंतर या पुस्तकाची मागणी वाढली, अचानक मागणी वाढली आणि पुस्तक जेव्हा अधिक प्रमाणात लोक प्रकाशित करायला लागले, यामागचा त्यांचा हेतू केवळ शिवाजी पोचवायचा होता सगळ्या पब्लिशनचा असा नाही, तर काही लोकांना पैसेही कमवायचे होते त्याच्यातून. त्यासाठीही अनेकांनी केलेला होता. आणि तेव्हा आमच्या हे लक्षात आले की आता असा खोडसाळपणा लोकांनी काय केलेला आहे, सुरू केलेला दिसतोय. आणि म्हणून मग आता कार्यवाही करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 88 साली जे पुस्तक तयार केलेलं होतं तेव्हाच्या पुस्तकामध्ये या पद्धतीचा उल्लेख होता. पण त्यानंतर मला असं वाटतं की इतिहास तज्ज्ञ जयसिंगराव पवार, नंतर डॉक्टर अशोक चौसाळकर वगैरे या सर्वांनी जेव्हा या इंद्रजित सावंत इतिहास तज्ज्ञ या सगळ्यांनी याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं त्यानंतर, कारण इतिहास ही एकदा इतिहास तयार झाला आणि थांबला असं नाही, ती वाहती प्रवृत्ती आहे. सातत्यानं त्याच्यामध्ये संशोधन होत असतं, बदल होत असतात, नव्यानं काही कळत असतं. त्यामुळं जेव्हा ते कळालं त्यानंतर त्याच्यामध्ये सांगून बदल केलेले आहेत. आणि अगोदरच्या ज्या त्यांच्या छापलेल्या आवृत्त्या होत्या त्या आवृत्त्या बॅन केल्या होत्या त्यांनी स्वतःच, आणि त्यानंतर बदल करून ती आवृत्ती छापली होती. जयसिंगराव पवारांची एक याला प्रस्तावना पण आहे. लोकवाङ्मयनं जे छापलेलं आहे त्याला बाबांच्या 75 झाली त्यानंतर त्याला जयसिंगराव पवारांनी स्वतःची प्रस्तावना पण जोडलेली आहे त्या संदर्भातली. या निमित्तानं जेव्हा ही गोष्ट लक्षात आलेली आहे की हा सगळा गोंधळ सुरू आहे, तेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र बैठक घेऊन असं निर्णय घेतलेला आहे की अगदी सुरुवातीपासून लोकवाङ्मय गृहाचे प्रतिनिधी आले, ते आनंद मेनसे आहेत, बेळगावहून आलेले आहेत. लोकवाङ्मय गृह, त्यानंतर श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूरचं आहे ज्याचे प्रतिनिधी SB पाटील आणि परुळेकर काका इथे उपस्थित आहेत ते, आणि आता प्रशांत आंबी. त्या 3 जण जे छापतात ती आवृत्ती जी आहे ती चेक केलेली आहे पूर्ण आणि इतिहासाशी इमान राखणारी आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये या 3 पब्लिशर्सनी तयार केलेले जे असेल त्यांच्याकडूनच ते वितरित व्हावेत आणि त्यांना इतरांना कुणाला घ्यायचे असतील तर त्याच्याशी त्यांनी काय करायला पाहिजे, आपली तपासणी करायला पाहिजे, तशी माहिती आम्हाला द्यायला पाहिजे. आणि कॉपीराईट आईकडे असल्यामुळे आईकडे तशी परवानगी त्यांनी मागायला पाहिजे. परवानगी मागणं आणि आपली कॉपी जी आहे ती कॉपी तपासून घेणं, अशा 2 गोष्टी केल्या तर इतर कुणाला ती छापण्याची त्यानंतर काय दिली जाईल, परवानगी दिली जाईल. तोपर्यंत हे 3 जे आहेत त्यांनीच ते पब्लिश करावं अशी आम्ही ठरवलेलं आहे.